नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश ठसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हो मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे. तो म्हणजे आपल्या परिसरामध्ये श्री साईबाबांचा एक भजन कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि तसेच साईबाबांचा भंडारा देखील आहे. सो तोच कार्यक्रम मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज इथं आलेलो आहे. आणि मित्रांनो, जाऊया आता बाहेर, सुरुवात झालेलीच आहे नुकतीच. तर ह्या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे सांगतो आपले श्री साई भजन सांस्कृतिक मंडळ जे आहे की मानाची पालखी आहे, जी की भांडूप नगरीतून ती शिर्डी पर्यंत जाते साईबाबांची पालखी दरवर्षी. तर तिचं प्रस्थान आपल्या भांडूप नगरीमध्ये होतं, तेव्हा संपूर्ण भांडूप नगरीमध्ये ती पालखी फिरवली जाते. बट एक काही दिवसांपूर्वीच एक भांडूप स्टेशनजवळ बस अपघात झाला होता, त्यामुळे यंदाचा तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सो त्यामुळे फक्त एवढंच आहे की आपल्याकडे एक साईबाबांचा छोटासा असा भंडारा आहे आणि एक श्री साई भजनाचा कार्यक्रम आहे. तर तोच कार्यक्रम मी तुमच्यापर्यंत दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आणि बाजूला जी बेल आयकॉन दिसते तिथे देखील दाबायचं. चला तर मग भेटूया पुढे, काय धमाल मजा मस्ती दाखवता येते ते नक्की दाखवतो. आणि आपल्या मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही व्हिडिओला लाईक नाही करत तर चल लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, हे बघा, आपल्या श्री साईबाबांच्या प्रतिमेसमोर इथे 56 भोग करून ठेवलेले आहेत. बघा की यंदाची हे असं खासियत म्हणजे बघा, सर्व जो प्रसाद असतो 56 भोग जे बोलतात सर्व, तर ते ह्या ठिकाणी केले आहेत. बाजूला असे भजन मंडळी आहेत आणि इथे बघा सर्व आपले रहिवासी वगैरे आलेले आहेत परिसरातले. तर तेच, आणि ह्या ठिकाणी जो भंडाऱ्याचा नैवेद्य आहे तर तो नैवेद्य देखील इथे ठेवलेला आहे साईबाबांच्या प्रतिमेसमोर. तर यंदा आपल्या पालखीचं स्वरूप नाही आहे आपल्या इथे, कारण का मी तुम्हाला जसं मागाशी सांगितलं, आपल्या भांडूप स्टेशनजवळ जो बस अपघात झाला होता त्यामुळे ते पालखीचं स्वरूप नाही आहे ह्यावेळी. बट असं एक प्रतिमा ठेवल्याने प्रतिमेसमोर असं बोलतात नाही वगैरे, असं 56 भोग वगैरे करून आणि असा हा कार्यक्रम आयोजित करून इथे एक छोटेखानी कार्यक्रम इथे आपण आपल्या मंडळाच्या वतीने करतो. तर हाच कार्यक्रम मी तुम्हाला पुढे परत दाखवणार आहे. सो तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. आणि आपले सर्व आता मित्रपरिवार सवंगडी येतील आणि थोड्या वेळात अजून कार्यक्रमाला खूप धमाल मजा मस्तील. भजनाच्या ह्याच्यात, तालाच्या ह्याच्यात आपल्याला नाचायचं आहे, गायचं आहे. तर बोला आणि करूया, आपल्या साईबाबांची आराधना असेल ती करूया. आणि बोलतात ना, सर्वजण इथे जमलेत बघा आपल्या परिसरातले. अजून हळूहळू येतील, बरेच पब्लिक यायची बाकी आहेत, तर येतील सर्वजण आणि त्यानंतर मग व्हिडिओ पुढे आपण कंटिन्यू. बघा आपले सर्व साई बंधू आपल्या इथे जमलेले आहेत, जे की हे लोक आपले साई पालखी चालतात देखील श्री साई भजनची. मी तुम्हाला जसं मागाशी सांगितलं. तर आता हाच तो जल्लोष आहे. थोडा आता कार्यक्रम थांबलेला आहे, जसं की भजन थांबलेलं आहे म्हणून एक टेक घेतोय. तर सर्व मित्र आलेले आहेत. तर सर्व मित्रांच्या इथे बोला साईनाथ महाराज की जय. ओम साईराम, ओम साईराम, जय साईराम. तर सगळेजण आता तेच आलेलो आहेत, मित्रपरिवार सगळे आलेले आहेत. आणि आताच थोड्या वेळात परत आपल्या श्री साई भजन चे जे एक ऑफिशियल सॉन्ग आहे, जसं की भजन आहे जे की तर ते येणार आहे. आणि हे बघा, छोटे सर्व साई भजनचे प्रेमी, साईबाबांचे प्रेमी सर्व आलेले आहेत इथे आणि सर्व परिवार आपला जमलेला आहे. तर येतील हळूहळू अजून आपले मित्रपरिवार. तर सगळेजण ह्या कार्यक्रमाचा आनंद. साई साई ही माती जणू बोलू लागली. साई साई ही माती जणू बोलू लागली. साई भजनची आली पालखी भांडूपवाली. साई भजनची आली पालखी भांडूपवाली. साई भजनची आली पालखी भांडूपवाली. साई संगेती सोबतीला चालू लागली. साई संगेती सोबतीला चालू लागली. साई भजनची आली पालखी भांडूपवाली. साई भजनची आली पालखी भांडूपवाली. साई भजनची आली पालखी भांडूपवाली.
वाली साई तुझ्या शिर्डीला येतो साई बाबांनी श्रद्धेची शिकवण दिली साई बाबांनी सबुरीची शिकवण दिली साई भजनची आली पालखी भांडुपवाली साई भजनची आली पालखी भांडुपवाली साई भजनची आली पालखी भांडुपवाली साई साई माती जणू बोलू लागली साई साई माती जणू बोलू लागली साई भजनची आली पालखी भांडुपवाली साई भजनची आली पालखी भांडुपवाली साई भजनची आली पालखी भांडुपवाली सद्गुरु साईनाथ महाराज की जय बसारा घाट तो पालखीचा घाट तो साई भजनामध्ये तुझा भक्त नाचतो साई भजनामध्ये तुझा भक्त नाचतो साई भजनामध्ये तुझा भक्त नाचतो बसारा घाट तो पालखीचा घाट तो साई भजनामध्ये तुझा भक्त नाचतो गाठण देवीच्या दर्शनाने शक्ती जागली गाठण देवीच्या दर्शनाने शक्ती जागली साई भजनची आली पालखी भांडुपवाली साई भजनची आली पालखी भांडुपवाली साई भजनची आली पालखी भांडुपवाली साई माती जणू बोलू लागली साई साई माती जणू बोलू लागली साई भजनची आली पालखी भांडुपवाली साई भजनची आली पालखी भांडुपवाली साई भजनची आली पालखी भांडुपवाली साई बाबा मी शिर्डीला पाय चालते सद्गुरु साईनाथ महाराज की जय हो तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पाय चालते साई बाबा मी शिर्डीला पाय चालते साई बाबा मी शिर्डीला पाय चालते आपले दोन अजून मित्र ऍड झालेले आहेत आनंद आणि आदी तर या साई भजन मध्ये नट्टे नट्टे तर आलेच सर्व आता साई भजनामध्ये सर्व सदीच्या भेट मिळाले धन्यवाद इथे सर्व साई भजनामध्ये गुंग आहेत भजन ऐकतात सर्वजण एक छोटीशी गोष्ट सांगतो. 2-3 भजन आपण पण ऐकूया सर्वांनी जर ऐकली सोन्या रुपयात बाबा सजला 2 ताशा घुमू लागला
मित्रांनो की आपल्या इथे साई भंडाराला सुरुवात झालेली आहे आणि सर्व आपल्या परिसरातील नागरिक भाविक साई भक्त या भंडाऱ्याचा या महाप्रसादाचा इथे लाभ घेत आहेत. तर बघताय आपल्या मंडळाच्या वतीने इथे श्री साई भंडारा आणि श्री साई महाप्रसाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हे बघा सर्व तर मित्रांनो आता साई भजनाचा जो प्रसाद आहे आपला साईबाबांचा महाभंडारा तर त्याचा भंडाराचा आस्वाद घेण्यासाठी महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी मी आणि आनंद पण आता आलेलो आहे. अजून मित्र पण त्यांना सध्या भूक नाही लागली. हो आता आपल्याला थोडा शॉपवरती पण जायचं आहे त्यामुळे मी लवकर जेवतो. काय 9:15 वाजलेले आहेत. तर मला चला ठीक आहे आपण प्रसाद आहे तो घेऊया. सोबत आनंद आला आहे तो चलिए प्रसाद खाते और देखते चलिए. लाईन लागलेली आहे मित्रांनो. हे बघा आहे ना आपण अटे आपले कार्यकर्ते गणेश भगवान. ओम साईराम. साईराम आनंद भाई. प्रसाद घेतलेला आता हरभरे मी तर जाऊया आता. हा आपला महाप्रसाद जो आहे आपण ग्रहण करूया. मस्त आता ते पण लवकर आहे. कॅमेऱ्याच्या मागे नटे आहे तो पण आमच्यासोबत येणार आहे. त्याला तर मग सर्वजण जाऊन बसूया. तर मित्रांनो बघते आता महाप्रसादाचा आम्ही पण आस्वाद घेतोय. खरंच खूप छान झाला आहे महाप्रसाद आपला आणि सर्व भाविकांचे प्रतिसाद खूप चांगला आहे. बघू शकता गर्दी केवढी झाली आहे. आम्ही आमचे मित्र वगैरे सर्वजण आलेलो आहे आणि इथे महाप्रसादाचा आस्वाद घेतो. तुम्हाला जर भेटून हा प्रसाद खाऊन तुम्हाला तुमच्याशी नंतर बोलतो. तर मित्रांनो बघताय ह्या सोहळ्यामध्ये अजून पण लगबग खूप चालू आहे. बट वेळेअभावी मला थोडं शॉपवरती जायचं त्यामुळे मी लवकर निघतोय. बघताय अजून भजन वगैरे सगळं चालू आहे. आम्ही सर्व मित्रांनी ह्या ठिकाणी आपल्या भंडाराचा आस्वाद घेतलेला आहे, लाभ घेतलेला आहे. तर खूप छान होतं. छान कार्यक्रम चालू आहे. मजा आली. जेवढा कार्यक्रम मला दाखवायला भेटला मी तुम्हाला दाखवला आहे. तर ठीक आहे ह्यापुढे काय असेल तर मी अजून दाखवेन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यांना आवडला? एकदम मजा आली. भंडारा खूप छान ना. तर हो नक्की. आता आवाज थोडा कमी येत असेल बट ठीक आहे. चला भेटूया पुढे. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.